नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपल्याकडे राजन श्रीराम खानोलकर व सौ शीतल राजन खानोलकर आले आहेत. त्यांनी एक नाही, दोन नाही, तर चक्क 4 पायी परिक्रमा केल्या आहेत. नर्मदा परिक्रमा कशी करायची, काय काय अनुभव येतात आणि आपलं जीवन कसं सार्थकी लागतं याबद्दलचं मार्गदर्शन आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपला थोडक्यात परिचय करून द्यावा. नर्मदे हर. मी राजन श्रीराम खानोलकर बदलापूरचा राहणार आहे. व्यवसायाने मी वकील आहे. माझी पत्नी माझ्या बाजूला बसलेली आहे. त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होत्या. नर्सिंग डिपार्टमेंटला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 20-22 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. आणि नंतर त्यांच्या रिटायरमेंट नंतर आम्ही 2020-21, 21-22, 22-23, 23-24 अशा 4 परिक्रमा केल्या. पैकी 20-21ची परिक्रमा मी आणि माझ्या पत्नीने एकत्र केली आणि नंतरच्या 3 परिक्रमा मी स्वतः एकट्या केल्या. तुम्हाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा कशी निर्माण झाली? आमच्या मूळ घरात म्हणजे मी प्रॉपर तसा मळगाव, सावंतवाडी मळगावचा आहे. आमच्या घरात दत्ताची उपासना पहिल्यापासून चालते आणि असं म्हणत नाही मी, पण माझ्याकडे थोडे जास्त ओढ आहे दत्ताची. त्यामुळे एक आध्यात्मिक बेस असल्यामुळे इकडे तिकडे चौकशी करणं. शिवाय आमच्या सावंतवाडीपासून टेंबेस्वामींचं जन्मस्थान अगदी 12 किलोमीटरला आहे, माणगाव. आणि तिथे मी अगदी म्हणजे तरुण असताना 20-22 वर्षाचा असताना नर्मदा परिक्रमा करतात, नर्मदा परिक्रमा हा काहीतरी प्रकार आहे असं कुठेतरी कानावर पडलेलं होतं. आणि त्यानंतर मग त्यावेळी इच्छा झाली होती पण शक्य झालं नाही. नंतर मात्र 2014 मध्ये आम्ही सहकुटुंब सहपरिवार गाडीने परिक्रमा केली होती 15 दिवसाची. त्यावेळी आई होती आमची बरोबर आणि आईला इच्छा होती म्हणून आम्ही गाडीने परिक्रमा केली. आईच्या वयोमानानुसार तिला पायी चालणं शक्य नव्हतं म्हणून मग मी गाडीने परिक्रमा केली. आणि नंतर मात्र ठरवलंच होतं की आपण जेव्हा आपल्याला वाटेल इथे आपण व्यवसायात थांबावं आणि अध्यात्मागे वळावं, त्यावेळी परिक्रमा करायची असे ठरलेलं होतं. त्यामुळे 2021ला कोरोनानंतर आम्ही ज्यावेळी फ्री झालो त्यावेळी पहिली परिक्रमा आम्ही दोघांनी पायी पूर्ण केली. परिक्रमेची सुरुवात कशी काय झाली? म्हणजे तुम्ही ओंकारेश्वरून? शक्यतो महाराष्ट्रातील जे लोक आहेत ते ओंकारेश्वर खंडवावरून ओंकारेश्वरला जातात. आणि असं कुठे प्रघात नाही आहे की ओंकारेश्वरपासून सुरू केली पाहिजे. परंतु मैयाच्या कुठल्याही किनाऱ्याला आपण परिक्रमा उचलणं म्हणतात त्याला, उचलू शकतो. पण जिथे उचलतो तिथेच परिक्रमा पूर्ण होते. मात्र जे जल आपण नर्मदेचं उचललेलं आहे ते जल आपल्याला ओंकारेश्वरलाच परत परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर वाहावं लागतं. म्हणून शक्यतो ओंकारेश्वरला उचलणं हा प्रघात आहे. असं कुठे शास्त्रात लिहिलेलं नाही की मुक्तकणे, पण शास्त्रात हेही लिहिलेलं नाही की ओंकारेश्वरला पाणी वाहा, पण ओंकारेश्वरला वाहण्याचा एक प्रघात अलिखित आहे. आणखीन काय सांगू शकाल तुम्ही? परिक्रमा संदर्भात सांगायचं म्हणजे परिक्रमा ही एक म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी शिकवण दिली जाते ना. ती शिकवण आपल्याला पुस्तकात कुठे मिळत नाही, दैनंदिन जीवनात कुठे मिळत नाही. परंतु मैया किनारी मात्र माणूस म्हणून कसं जगावं याची चांगली शिकवण परिक्रमामध्ये मिळते. परिक्रमा केल्यानंतर जसं तावून सुलाखून निघतो म्हणतो माणूस, तसा पूर्णपणे तावून सुलाखून निघतो. आणि त्याला समाजात आपण कसं वागलं पाहिजे, सहकार्य दिलं पाहिजे किंवा लोकांचं सहकार्य आपण कसं मिळवलं पाहिजे, हे सगळं त्याला त्या परिक्रमेत समजतं. एकंदरीत परिक्रमेचा विचार केला पूर्णपणे आत्ताच्या कालावधीमध्ये जवळजवळ 3400 ते 3500 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. ज्यावेळी पूर्ण मैया किनारी मैयाच्या पात्रातनं
परिक्रमा व्हायची त्यावेळी 2700-2800 किलोमीटर परिक्रमा व्हायची. परंतु आता सरदार सरोवर असेल, बर्गी डॅम असेल, बरीचशी छोटी मोठी जी बांध मैया किनारी झालेले आहेत, मैयावर झालेले आहेत, या सगळ्यामुळे परिक्रमेचा रस्ता थोडाफार बदलला आहे. थोडी अंतर वाढलेली आहेत. थोडं मैयापासून काही वेळा परिक्रमेच्या बाबतीत आपल्याला मैयापासून थोडं दूर जावं लागतं. कधी कधी 100 किलोमीटर, कधी 15 किलोमीटर, कधी 10 किलोमीटर, कधी 1 किलोमीटर. त्याचं लिमिट नाहीये. कसंही जसा रस्ता असेल त्याप्रमाणे आपल्याला जावं लागतं. डोंगरदऱ्याचा रस्ता आहे, कुठे डांबरी रस्ता आहे, कुठे कॉन्क्रीटचा रस्ता आहे. परंतु खरं सांगायचं तर डोंगरदऱ्याच्या रस्त्यातनं किंवा पायवाटेवरनं चालताना जो आनंद येतो, शेतातनं चालताना जो आनंद येतो, तो अवर्णनीय आहे. मैयाच्या किनारी कोट्यावधी क्षेत्र आहेत, तीर्थ आहेत. या तीर्थाची जर महती आपण विचारात घेतली तर परिक्रमा करण्यापूर्वी आपण नर्मदा पुराण अवश्य वाचावं असं मला वाटतं. कारण नर्मदा पुराणामध्ये एखाद्या ठिकाणी आता ओंकारेश्वरला परिक्रमा का उचलली पाहिजे किंवा ओंकारेश्वर निघताना पुढच्या एका तीर्थाला आपण का गेलं पाहिजे, प्रत्येक क्षणच्या ह्याच्या कणाकणात तीर्थ आहेत. तशी तीर्थ आपण म्हणजे परिक्रमेत तरी आपण इतकं क्षण थांबत नाही. एक 5 किलोमीटर 10 किलोमीटर जसं आपण चालत जाऊ तसं आपण थांबतो. पण प्रत्येक ठिकाणी कणाकणाला तीर्थक्षेत्र आहेत. ती तीर्थक्षेत्र जर सगळ्याचा विचार केला तर आपल्याला 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची जी शास्त्रोक्त परिक्रमा सांगितलेली आहे किंवा मार्कंडेय ऋषींनी जी 27 वर्षाची परिक्रमा केलेली आहे तशा प्रकारची परिक्रमा आपल्याला करावी लागेल. परंतु व्यावहारिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये असं राहून आपल्याला तेवढं होत नाही. त्यामुळे 4 महिने 5 महिने जास्तीत जास्त 6 महिने एवढी परिक्रमा या दिवसात लोक पूर्ण करतात. ओंकारेश्वरून तुम्ही निघालात, नंतर मग कुठे मोर टक्क्याला गेला? ओंकारेश्वरून साधारणपणे 10-12 किलोमीटरला मोरटक्का अंतर आहे. मग मोरटक्क्याला जायचे 2 मार्ग आहेत. एक किनाऱ्याने जायचा मार्ग आहे आणि एक रस्त्याने जायचा मार्ग आहे. डांबरी रस्त्याने जायचा मार्ग आहे. कोठी मार्गे जातात. काही वेळा काही लोक जे खडतर परिक्रमा करण्याच्या उद्देशाने निघालेले असतात. आमची पहिली परिक्रमा आम्ही दोघांनी त्या किनाऱ्याच्या रस्त्याने केली. किनाऱ्याच्या रस्त्याला एकच नरसिंह कुंड म्हणून येतं, जिथे म्हणजे पहिल्याच दिवशी पहिल्याच 1 तासाभरामध्ये परिक्रमेची खडतर जी परीक्षा आहे ती मैया घेते. कारण तिथून जरा जरी तुमचा पाय घसरला, कारण एक म्हणजे पूर्ण मैया किनारा आहे, दुसरा कुठेही मळलेली वाट नाही, खडा पहाड आहे, पांढऱ्या दगडाचा खडा पहाड आहे आणि पांढऱ्या दगडावर कुठे तुम्हाला कोणाचे पावलं उमटले आहेत किंवा कुठेतरी खाणाखुणा आहेत असं कुठेही नाही. आपला आपण रस्ता शोधावा लागतो, आपला आपण वर चढून जावं लागतं आणि याच्यात कुठेही गडबड न करता शांत चित्ताने मैयाची परिक्रमा आपण करतोय ह्याचं भान ठेवून तो जो नरसिंह कुंडचा भाग एक अतिशय म्हणजे खडतर भाग आहे तो पार करून आपण पुढे गेलो की मात्र पहिल्या दिवशीची जी कसोटी आहे त्या कसोटीला आपण उतरला असं म्हणायला काही हरकत नाही. त्या नरसिंह कुंडावरून आणि ते 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. मौनीबाबांचा आश्रम तिथे लागतो. त्याच्या आधी मौनीबाबाच्या आश्रमानंतर ते नरसिंह कुंड लागतं आणि नरसिंह कुंडानंतर मग मोरटक्क्याला गेलं की मोरटक्क्यावरनं पुढे आपण एक टिक्कडवाले बाबा यांचा आश्रम आहे. त्या टिक्कडवाले बाबांच्या आश्रमात जातो. आता ते टिक्कडवाले बाबा नाही आहेत, त्यांचं देहावसान झालंय 2021 मध्ये, कोरोनामध्ये त्यांचं देवाज्ञात त्यांना. परंतु अजूनही तो आश्रम टिक्कडवाला बाबांचा म्हणून प्रसिद्ध आहे. कारण ते आम्हाला परिक्रमेमध्ये जे जेव खाऊ मिळतं त्याला जे काही खाणं आहे त्याला टिक्कड म्हणतात. टिक्कड आणि रोटी आणि टिक्कड आणि कढी असेल किंवा सांबार असेल, जे का आमटी आपण म्हणतो ती असेल, तर हे जे आहे ते टिक्कड बनवायचे. ते एकच किती लोक असू देत, किती परिक्रमा असू देत, सगळ्यांसाठी एकच तिखट बनवणार आणि त्या एका तिखटामध्ये ते सगळा मोठा तिखट बनवून सगळ्यांना तो वाटायचे. मग तो आपण केक जसा खातो तसा मोठासा तिखट असा येतो तो, आणि तो तिखट एक तुकडा जरी आपल्याला मिळाला तरी त्याने आपलं पोट भरतं, इतकं आपल्याला समाधान होतं. म्हणून त्यांना त्या आश्रमालाच टिक्कडवाला बाबांचा आश्रम असं म्हणतात. राम मंदिर आहे तिथे.
तिथून पुढे गेलं की बरीच ठिकाणं आहेत, 1 आणि 2 असं आपण सांगू शकत नाही किंवा हे करू शकत नाही. तिथून पुढचा आपल्याला हा जो आहे तो गोमुख. गोमुखाला तिथे अहिल्या आणि गौतम ऋषींची तपस्थली आहे ती. गौतम ऋषींनी म्हणजे अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर, रामाने अहिल्याचा उद्धार केला. अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर अहिल्या नर्मदा किनारी येऊन त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली आणि आपल्या नावे त्यांनी तिथे एक शिवलिंग स्थापन केलेलं आहे. गोमुख म्हणतात त्याला. गोमुखाच्या नंतर मग हळूहळू पुढे बरीचशी क्षेत्र आहेत. त्यातला एक दत्तवाड म्हणून एक अतिशय छान ठिकाण आहे, जिथे जो घाट आहे तो एका दगडातला घाट आहे. आपण घाट बघतो ते एकतर बांधलेले किंवा दगड कोरून करून केलेले घाट असेल, पण इथे जो घाट आहे तो एका दगडातला घाट आहे. कर्मधर्म सहयोगाने आम्ही गेल्यावर तिथे भरपूर पाणी असल्यामुळे तो घाटाचं पूर्ण दर्शन झालेलं नाही आम्हाला. कारण आम्ही जातो तो साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात, फार फार शेवटी म्हणजे तिथीप्रमाणे जर विचार केला तर. मग त्यावेळी तिथे पाणी भरपूर, सरदार सरोवरचं जे पाणी आहे, बॅकवॉटर जे आहे ते तिथे भरपूर प्रमाणात असल्यामुळे घाटाचं दर्शन होत नाही. पण दत्तवाडला एक अतिशय पवित्र असं ठिकाण आहे. त्याच्यानंतर बळवानी म्हणून एक गाव लागतं. तिथून पुढे जंगल सुरू होतं. शूलपाणी जंगलाचा जो भाग आहे, त्या शूलपाणी जंगलाच्या भागामध्ये आपल्याला जंगलातून साधारण बाहेर पडायला पूर्वीच्या लोकांना 20-25 दिवस लागायचे. तेवढी आता परिस्थिती राहिलेली नाही. बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत. कुली म्हणून जो गाव आहे, पूर्वी ज्या ठिकाणी लुटालूट वगैरे व्हायची, लोक लुटायचे, तिथपर्यंत आता बसेस जातात, गाड्या जातात, मोटरसायकल जातात. त्यामुळे तिथपर्यंत रस्ता झालेला आहे. तिथून पुढे घोंगसा जे एक मैया किनारी गाव आहे, त्या गावात जायला मात्र एक फार मोठी म्हणजे एकदम घळण आहे. आणि घळणीतून आपल्याला उतरून एकदम म्हणजे जर जरा चुकलो तर आपण सरळ खालीच जाणार, हातपाय मोडेल आणि काय होईल. पण एक वैशिष्ट्याची गोष्ट असेल, पण अजूनपर्यंत तिथे कोणाला काही इजा झाल्याचं अजूनपर्यंत कुठे नाही. कारण मैया आपल्याला क्षणोक्षणी सांभाळत असते. प्रत्येक ठिकाणी आपल्या मैया सांभाळते. लखनगिरी बाबांचा आश्रम आहे तिथे. लखनगिरी बाबांची तपस्थली आहे तिथे. त्यांना तिथे समाधी दिलेली आहे. आणि त्यांची समाधी ज्यावेळी सरदार सरोवरचं पाणी बॅकवॉटर जास्ती प्रमाणात असतं, त्यावेळी समाधी पूर्णपणे किंवा निदान अर्ध्यापर्यंत तरी बुडलेली असते. त्यांना समाधी त्या मैयाच्या ह्याच्यातच दिलेली आहे, पात्रातच दिलेली आहे. तिथून जवळजवळ म्हणजे मुख्य जो शूलपाणी जंगलाचा जो खडतर प्रवास आहे, तो खडतर प्रवास त्या घोंगसाच्या आधी कुलीपासून सुरू होतो. कुलीपासून जे आपण पुढे सरकतो ते एकदम गोरा कॉलनीमध्ये बाहेर पडतो. गोरा कॉलनी बाहेर पडल्यानंतर गुजरातचा भाग सुरू होतो. आणि गुजरातमधून साधारणपणे आपण एक 150-200 किलोमीटर गेलो की आपल्याला समुद्रकिनारा मिळतो. समुद्रकिनाऱ्यातल्या म्हणजे हा दक्षिण तटावरचा भाग आहे. हा समुद्रकिनाऱ्याचा भाग आपण एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाताना कधीही आपण मैया ओलांडत नाही. त्यामुळे पूल किंवा असं ह्याचा उपयोग करत नाही. तिथून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे या दिशेवरून या तटावरून त्या तटावर जायला, मिठीतलाईला जायला आपल्याला नावेतनं जावं लागतं. हा नावेचा प्रवास साधारणपणे 3.5 ते 4 तासाचा, काही वेळा 3 तासात पण जातात. म्हणजे रात्रीचं गेलोय आपण किंवा दिवसाचं गेलोय ह्या ह्याच्यावर पण, किंवा आपल्याला कुठली नाव, कशा प्रकारची नाव मिळाली, या सगळ्यावर अवलंबून आहे. साधारणपणे ऑन अन ॲव्हरेज 3 तास लागतात ह्या. आणि एक अतिशय छान प्रवास असतो. सगळं मैया आपल्याला तारून नेते त्या समुद्राच्या प्रवासात, असं एक सगळ्यांचीच भावना आहे. आणि मग मिठीतलाईला गेलं की मिठीतलाईला एक आश्रम आहे जो आळंदीचे महाराज एक चालवतात तिथे. आणि मैयासाठी बऱ्यापैकी आताच्या परिस्थितीमध्ये विचार केला तर कुठेही अव्यवस्था नाही आहे. आश्रम चांगल्यापैकी आहेत. सगळ्या आश्रमातून व्यवस्थित सोय आहे. परिक्रमा करताना कुठल्याही प्रकारचं डोक्यात टेन्शन ठेवायची गरज नाहीये. लोकांना बरेच प्रश्न असतात, आम्हाला जेवायला मिळेल का, आम्हाला, पण आपण जेवणा खाण्याची चिंता करू नये असं माझं कळकळीचं हे आहे. कारण आपण आईच्या भेटीला चाललोय. ज्यावेळी आपण आईकडे जातो त्यावेळी आई आपल्याला उपाशी ठेवणार नाही याची खात्री असली पाहिजे.
निष्कांचन जाण्याची एक वृत्ती ठेवली पाहिजे. आपल्याला पैसाही ठेवायची काय गरज नाही, कारण सगळं मैया किनारे सगळं मिळतं. तीर्थक्षेत्र एवढी आहेत की त्या तीर्थक्षेत्रामध्ये कशाचीच वानवा नाहीये. सगळं लोकांचे असे प्रश्न असतात की आम्हाला जेवायला मिळेल का. 2 दिवसापूर्वी मी आलो होतो, त्या काही लोक विचारते ते जेवण वगैरे मिळतं का. त्याची चिंताच करायची नाही. आपण सगळं मिळतं, सगळं व्यवस्था सगळ्या केलेल्या आहे. राहण्याची व्यवस्था आहे, बाकी आंघोळी पाण्याची व्यवस्था आहे. आपण काय करायला पाहिजे हे फक्त आपण बघितलं पाहिजे. आपण परिक्रमा करत असताना 2 वेळा स्नान करणं, मैयाचं ध्यान करणं, मैयाची पूजा करणं, मैयाची अष्टक आहे, मैयाची आरती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कमीत कमी यायला पाहिजेत. मी मुखोद्गत म्हणणार नाही, पण निदान आपल्याला त्या म्हणता आल्या पाहिजेत. तर केवळ परिक्रमा करायची आहे एवढ्यासाठीच परिक्रमाला जायचं नाही. मिठीला लावून गेल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी आपल्याला भडूच म्हणून गाव मिळतं. भडूच हे आता तसं जिल्ह्याचं ठिकाण आहे, परंतु हे भडूच ही भृगु ऋषींची तपस्थली आहे. भृगु ऋषींचं मंदिर आहे तिथे. त्या मंदिराचं दर्शन अवश्य घ्यावं. भृगु ऋषी म्हणजे मार्कंडेय ऋषींचे आजोबा. ज्यांनी या म्हणजे असं सांगितलं जातं की मार्कंडेय ऋषी हे पहिले ऋषी ज्यांनी नर्मदा परिक्रमा 27 वर्ष केली. या नर्मदा मैयाला 999 नद्या येऊन मिळतात. प्रत्येक नदीच्या उगमापर्यंत जाऊन प्रत्येक नर्मदा नदी बरोबरच त्यांनी बाकीच्या नद्यांना पण त्यांची पण परिक्रमा केली. त्यामुळे त्यांना 27 वर्ष लागली. पण ते चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या बाबतीत ते शक्य आहे. आताच्या कलियुगामध्ये तेवढं शक्य आहे असं वाटत नाही मला. परंतु निदान जितकं आपण मैयाच्या परिक्रमेमध्ये जेवढी आपण सुचिरभूतता पाळू, जेवढं आपण मैयाचं चिंतन मनन करू, जेवढी आपण मैयाची पूजापाठ करू, तेवढं ते आपल्यालाच चांगलं आहे. चालत असताना आपण मैयाचा जप केला, नर्मदे हर, आणि जनरलपणे सर्वसाधारणपणे आपण कोणाला हाय हॅलो म्हणत नाही. नर्मदे हरच आता ज्यावेळी आपण फोन सुद्धा घेतो त्यावेळी सुरुवात सुद्धा हॅलो म्हणून होत नाही, नर्मदे हर म्हणूनच होते. त्यामुळे नर्मदे हर हा परवलीचा शब्द आहे, जो परवलीचा शब्द सगळ्यासाठी कारणीभूत म्हणजे उपयोगी होतो. जर आपण कोणाला काहीतरी विचारायचं, रस्ता विचारायचा, वाट विचारायची असेल, कोणाकडे चहा मागायचा असेल, कोणाला काही पुढचा मार्ग विचारायचा असेल, तर ह्या सगळ्यासाठी तो नर्मदे हर हा शब्द उपयोगी होतो. काय विचार गोरा कॉलनी नंतर मग पुढे कुठे गेला? गोरा कॉलनीनंतर बरीचशी हे तीर्थक्षेत्र बरीच आहेत. गोरा कॉलनीनंतर रामपुरा, गोरा कॉलनीनंतर रामपुरा म्हणून येतं. पहिल्याच दिवशी रामपुरा म्हणून येतं, जिथे उत्तरवाहिनी परिक्रमेची सुरुवात, त्याच्या समोरच्या तटावर तिलकवाडा आहे आणि त्या उत्तरवाहिनी परिक्रमेची सुरुवात पण काही लोक तिथून करतात किंवा तिलकवाड्यावरून करतात. तो एक भाग आहे जिथे उत्तरवाहिनी परिक्रमा, त्यासाठी ते ठिकाण काही लोकांना अतिशय महत्वाचं आहे. इथे खिडकीवाले बाबा पण आहेत ना? हो, ते एक संन्याशांचा आश्रम आहे. खिडकीवाले बाबा म्हणजे काय झालं, त्यांनी ज्या कोरोनाच्या कारकिर्दीमध्ये काळामध्ये त्यांनी खिडकीतून दर्शन द्यायला सुरुवात केली होती, म्हणून त्यांना खिडकी बाबा म्हणतात. ते खिडकीवाले, आता ते खिडकीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण आता ते बाहेर येतच नाहीत. पण त्यावेळी त्यांनी ते लोकांना, जसं कोरोनामध्ये माहिती आहे ना, कोणाला आत प्रवेश नसायचा किंवा काय नसायचा, म्हणून ते खिडकीतून दर्शन द्यायचे, म्हणून त्यांना खिडकीवाले बाबा असं म्हटलं गेलं. कुंभेश्वर म्हणून एक आहे, जे ठिकाण छोटी पनोती, मोठी पनोती शनी महाराजांचं मंदिर आहे तिथे, आणि कुंभेश्वर मंदिर आहे. ज्या कुंभेश्वरच्या बाजूला आपला इंद्रजित, मेघनाथ याने पण तप केलेलं आहे. तो एक ठिकाण तिथे आहे. कशाच्या? हो, आपल्या गोरा कॉलनीच्या पुढे. ते गुजरातमध्ये येतं. गुजरातमध्ये हो, गुजरातमध्ये येतं. गुजरातमध्ये. गुजरातचा बराचसा भाग हा असा सधन आहे आणि तीर्थक्षेत्र पण छान आहेत. मणिनागेश्वर म्हणून एक आहे, जिथे जास्त हे म्हणता येणार नाही, पण दिती आणि अदितीने जी स्पर्धा लावली होती, आपल्या म्हणजे हे केली होती, 7 घोडे जे आहेत त्या 7 घोड्यांची शेपूट पांढरी आहे की काळी आहे ह्याच्यावरनं जी लावली होती, त्यावेळी अदिती ही देवांची आई, तिला जिंकण्यासाठी म्हणून सगळे साप जाऊन घोड्याची शेपूट आहे ती काळी केली होती त्यांनी, आणि ती काळी शेपूट म्हणजे मणिनागेश्वराचा जो
स्थान आहे ते स्थान तिथे त्याच्यानंतर तो मणिनागेश्वर जो साप आहे तो ते जाऊन त्याने तपश्चर्या केली म्हणून तर मणिनागेश्वरचं जे स्थान आहे ते मोठं महत्व आणि खूप छान स्थान आहे. तिथून भालोद म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे जिथे दत्त महाराजांचं प्रतापे महाराज आहे. तिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे. प्रताप महाराजांना जे त्या तिथल्या भालोदकरांनी जे दिलेली मूर्ती आहे ती त्यांनी ते स्थापन करून तिथं आता त्यांची सेवा करतात ते. आणि आता ग्रामस्थ लोक म्हणजे परिक्रमावासींची सेवा करतात. त्यांच्याकडे राहण्याची सोय आहे पण बाकी जी काही सोय आहे ती ग्रामस्थ लोक वगैरे सगळे करतात भालोदचे. देवांची तपस्थिती हा दक्षिण तट हा पितृतट मानला जातो आणि उत्तर तट हा देवतट मानला जातो. बोधगाव म्हणून एक गाव आहे जे उत्तर तटावर आहे. तिथून सगळ्या देवांनी परिक्रमा उचलली होती असं म्हटलं जातं. तिथे एक शिवमंदिर आहे. हे सुद्धा टेंबेस्वामी यांनी ज्या चातुर्मास केले ते चातुर्मास चिखलदा म्हणून एक गाव आहे उत्तर तटावर आहे. ते बडवानीच्या समोर चिखलदा आणि बडवानीपासून 3 किलोमीटर अंतरावर हे राजघाटला ज्यावेळी टेंबेस्वामी चिखलदाला चातुर्मासासाठी होते त्यावेळी एका भक्ताने हट्ट धरला की समोरच्या घाटावर एक दत्तमूर्ती स्थापन करा आणि त्याच्या हट्टाखातर त्याने मग ती जी मूर्ती स्थापन केली. ती चिखलदा आणि राजघाट हे एकमेकासमोर आहेत पण जेव्हा आम्ही जातो ह्या परिक्रमेच्या पिरियडमध्ये साधारणपणे ते फेब्रुवारी मार्च पर्यंत ते जलमय झालेलं असतं. नंतर मग पाणी उतरलं ज्या ह्याचं सरदार पाणी सोडलं खाली की मग ते साधारणपणे मे मध्ये तर पूर्णपणे उघडं मिळतं आपल्याला ते मंदिर खाली मिळतं. ते दोन्ही स्थान चिखलदाचं स्थान असेल किंवा राजघाट असेल पण तिथून थोडं पाठीमागे बोधगाव म्हणून एक गाव आहे. तिथे तुम्हाला एक स्थान आहे ज्या स्थानावर असं म्हटलं जातं की देवानी तिथून उत्तर तटावरनं परिक्रमा उचलली होती. असं म्हणूनच म्हटलं की कुठून परिक्रमा उचलावी ह्याचा कुठेही म्हणजे प्रघात नाहीये की अमुक ठिकाणीच परिक्रमा तुम्ही उचलली पाहिजे तिथे तरीच ती पावन होते असं काही नाहीये. पण कुठेही परिक्रमा उचलून तिथं पूर्ण केल्यानंतर आपल्याला परत ओंकारेश्वरला ते जल अर्पण करण्यासाठी यावं लागतं म्हणून शक्यतो ती ओंकारेश्वरला उचलावी. तिथून पुढे कुठून म्हणताय आपण कुंभेश्वरच्या पुढे गेलात की पुढे गेल्यानंतर आपल्याला हे मणिनागेश्वर आलं. मणिनागेश्वर नंतर आपल्याला भालोद आलं. भालोद नंतर आपण दक्षिण तट दक्षिण मणिनागेश्वर दक्षिण तटावर कुंभेश्वरच्या पुढे कुंभेश्वरच्याच पुढे ना दक्षिण तटावर. तर भालोदच्या नंतर मग आपल्याला साधारण समुद्राकडे जाण्याचा आपला मार्ग होतो. म्हणजे एक दक्षिण तटाचा जो 25% भाग आहे आपला दक्षिण तटाचा जवळजवळ संपला असतो. मग तिथून बलबला कुंड. आता परिक्रमेमध्ये 5 कुंड करावी असा एक प्रघात आहे. म्हणजे कुंड बरीच आहे 7-8 कुंड आहेत पूर्ण परिक्रमेच्या मार्गावर आपल्याला बघितली तर पण कमीत कमी 5 कुंड करावी. त्यातलं बलबाळ कुंड आहे, रुद्रकुंड आहे, सूर्यकुंड आहे, अशी 5 कुंड आपण रामकुंड म्हणून आहे असे 5-6 कुंड आपण तरी निदान कमीत कमी करा. नंतर उत्तर तटाला ज्यावेळी आपण मांडवगडावर जातो मांडवगडावर एक रेवा कुंड आहे जिथे नर्मदा मैया प्रकट झाली आहे. नर्मदामध्ये मैयाचं अंतर बघितलं आपण बरंच आहे तिथून. आणि या संपूर्ण तटावर जसं देव दानव ऋषी मानव सगळे आहेत तसंच देवरूपी मानव जे पांडवांनी अज्ञातवासामधला काही काळ हा मैया किनारी घालवलेला आहे. मैया किनारी एक वन आहे ज्याला हिडिंबा वन म्हणतात जिथे भीमाने हिडिंबीशी लग्न केलं होतं. ते हिडिंबा वन अजूनही इतकं आम्ही जातो त्यावेळी थोडं म्हणजे पानगळती झालेलं असल्यामुळे थोडं वनाचा स्वरूप कमी होतं परंतु वन ते अजूनही इतकं सुंदर आहे की म्हणजे आता ह्या पावसाच्या दिवसामध्ये तिथे ज्यावेळी पालवी फुटलेली असेल त्यावेळी जायला पाहिजे. तिथे छान दर्शन होतं सगळं. तिथे हिडिंबा वन हे अजूनही तिथे इतकंच मोहक वाटतं.
शूलपाणेश्वर मंदिर आहे. शूलपाणेश्वर मंदिर जे मूळ होतं ते जलभंग झालं. देव नदी आणि नर्मदा नदी यांच्या संगमावर ते देव नदी ही आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जाऊन नर्मदाला मिळते आणि त्या संगमावर हे शूलपाणेश्वर जंगल, त्या शूलपाणेश्वर मंदिर हे जलभंग झालं आता ते. पण त्याचंच एक मंदिर शूलपाणेश्वर म्हणून आता एका गौरा कॉलनीच्या समोर म्हणजे बाजूला त्या एक ह्याच्यात त्याने स्थापन केलेलं आहे. आणखीन कोणी संत मंडळी तुम्हाला भेटली का? सियाराम बाबा आहेत. संत म्हणजे ज्यांच्याकडून खरोखरच आपल्याला काहीतरी ऊर्जा मिळते असे संत बरेच परिक्रमा दरम्यान आपल्याला मिळतात. त्यातले एक सियाराम बाबा आहेत. त्याच्यानंतर कांद्रोजला एक पंजाबी बाबा आहेत. त्यांच्याकडून एक म्हणजे ते नेहमीच उपलब्ध असतात, पण सियाराम बाबा बऱ्याचदा उपलब्धच असतात, ते तिथेच राहतात. त्यामुळे पण हे कांद्रोजचे बाबा असतात ते फिरतीवर असतात, त्यामुळे आपल्या वेळेला जर ते असले तर आपल्याला मिळतात. मला 2 वेळा त्यांचं दर्शन झालं. पहिल्या वेळी नाही झालं. बर्फानी बाबा म्हणून एक आहेत ते विमलेश्वर, ते म्हणजे बडवाह जे आहे, बडवाहच्या अलीकडे एक विमलेश्वर म्हणून गाव लागतं, जिथे विमलेश्वरला जसे आपल्या 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी केलेली आहे. 12 ज्योतिर्लिंग म्हणजे 11 शिवपिंडी आहेत आणि 12वं ते पूर्ण असं म्हणून ते 12 ज्योतिर्लिंग. 12वं शिवपिंडी आपल्याला कुठे दिसत नाही, पण एका शिवपिंडीमध्ये 11 शिवपिंड आहेत आणि ज्याच्यात ती सामावले ते 12वं असं एक 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. आणि तिथे एक घंटा बसवली आहे 250 किलोची, जिचा नाद हा 10-12 किलोमीटर पण पूर्वी, आता ते टोला त्याचा काढून ठेवला त्याने, आता नाद करत नाहीत, परंतु त्याचा नाद पूर्णपणे त्या परिसरात घुमायचा असं म्हणतात. तर तिथे एक बर्फानी बाबा म्हणून आहेत. त्या बर्फानी बाबांचं एक ते त्यांच्या भक्तांच्या त्यांच्या ह्या सगळ्यांच्या ते मिळाल्या. त्यांनी 60 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. 160 वर्ष वय आहे त्यांचं. आपण जर बघितलं आणि त्या संतांना जर तुम्ही बघितलं ते गेटवर पण काम करत असतील, तुमच्यावर जेवायला पण बसलेले असतील, तुम्हाला वाढायला पण असतील. नाही ते त्यांच्याकडे ज्यावेळी आपण बघतो ते सर्वसामान्य माणूसच वाटतात ते, पण त्यांची तपश्चर्या ज्यावेळी आपल्याला समजते त्यावेळी मात्र आपल्याला अचंबा असतो की हा. आणि त्यांचं वय त्या सगळ्यात नाही अगदीच लहान मुलासारखा स्वभाव आहे त्यांचा. खूप म्हणजे मला हे येत नाही, मला हे येत नाही, मला हे जमत नाही असं करून ते बोलतात आपल्याशी. खूप छान एक स्वभाव आहे त्यांचा. हे संत म्हणजे त्यांच्याकडून काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं हा एक मोठा प्रश्न असतो. कारण ती दर्शनं मात्र फार छान असतात तिथे ह्याच्यामध्ये. आणखीन पुढे कुठे गेला? नेमावर. हा, नेमावर हे नाभिस्थान आहे मैयाचं. नेमावरला आपण ज्यावेळी उत्तर तटाला जातो त्यावेळी सिद्धेश्वर हे मंदिर आहे, जे कौरवानी बांधलेलं मंदिर, एका रात्रीत कौरवानी बांधलेलं मंदिर जे आहे ते सिद्धेश्वरचं मंदिर हे प्रसिद्ध आहे मायथॉलॉजिकली. आपण त्याला आध्यात्मिक दृष्टीने त्याचं महत्व. आणि हे त्या नेमावरच्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरच अगदी नाभिकुंड आहे, जिथे मध्य परिक्रमेचा म्हणजे जे पूर्णपणे पात्र जे आहे मैयाचं, त्या पूर्ण पात्राचं लांबीच्या पात्राचं ते तिथे मध्ये आहे म्हणतात नाभिकुंड. पण कसं होतं की परिक्रमा दरम्यान आम्ही मध्ये पुढे जाऊ शकत नाही, त्या नाभिकुंडाचं दर्शन आम्हाला होत नाही. नाभिकुंड दर्शन आम्ही नंतर जाऊन घेतलं. बरीचशी ठिकाणे अशी आहेत की ठिकाणी आपण परिक्रमेदरम्यान मैयाच्या पात्रामध्ये गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये जाण्याची आम्हाला मुभा असते. त्याच्या पुढे जाऊ नये. जे काय असेल ते काठावर बसून स्नान वगैरे जे असेल ते काठावर बसून तांब्याने किंवा कमंडलू जे काय आपल्याकडे असेल त्याने आपण करावं. असा प्रघात आहे, जेणेकरून तो प्रघात आपण ओलांडू नये. तर कौरवांनी जसं मंदिर बांधलं तसं पांडवांनी पण प्रयत्न केला होता ना मंदिर. पांडवांनी प्रयत्न केला तर पांडवांचं मंदिर पूर्ण नाही झालं, कौरवांचं एका रात्रीतलं मंदिर पूर्ण झालं असं ते एक कथा आहे. पण एक छान मंदिर आहे, तिथे छान शांतता आहे, त्याची ऊर्जा खूप छान आहे तिथल्या मंदिराची. गोंदवलेकर महाराजांचं पण काही आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक छोटस मंदिर आहे तिथे. ते विठ्ठलगिरी महाराज म्हणून आता जे व्यवस्था पाहतात ते विठ्ठलगिरी महाराज म्हणून तिथे राहतात. आणि राम मंदिर गोंदवलेकर महाराजांचं तिथे वरतीच त्या ह्याच्या तिथे परिक्रमावासी राहतात. त्यानंतर बिष्णोई आश्रम म्हणून एक आहे, तिथे एक परिक्रमावासी राहतात. आणि नेमावरला असे बरेच आश्रम आहेत
जिथे परिक्रमावासींची सहजासहजी सोय होते. कोणाला गैरसोय होतच नाही. परिक्रमावासी असली मनात शंका ठेवायचीच गरज नाही की आपली सोय होईल की नाही. आणि एक महत्वाचं आहे की तुम्ही कुठेही जरी थांबलात तरी कोणी तुम्हाला म्हणजे कोणाच्या ओसरीला जरी तुम्ही झोपलात किंवा ओसरीला जरी मी थांबू का म्हणून विचारलं तरी नाही म्हणणार नाही कोण. पण शक्यतो आश्रमात थांबावं आपण. आश्रमातून चांगल्यापैकी सोय आहे, कोणत्या प्रकारची गैरसोय नाही. सगळे आश्रम अगदी म्हणजे काय करू आणि काय नको असं झालेलं असतं त्यांना परिक्रमावासी आले की. नेमावरून पुढे कुठे? नेमावरच्या आधी एक जंगल लागतं, ज्या जंगलाला पामा जंगल असं म्हणतात. पामाखेडी. पामाखेडीचं जंगल जे आहे त्या पामाखेडीच्या जंगलात म्हणजे आपण बडवाहा जेव्हा सोडतो ते बडवाहा सोडल्यानंतर एक जंगलात आश्रम आहे चवन ऋषींचा आश्रम. तर चवन ऋषींच्या आश्रमामध्ये आपण गेलो. चवन ऋषी म्हणजे हे आपण जे च्यवनप्राश हे नाव जे पडलं ते चवन ऋषींचा आश्रम तिथे आहे. संपूर्ण आजूबाजूला जंगल आणि एकमेव आश्रम आहे तो तिथे. पण छान सोय आहे तिथे. तिथूनच आपण पुढे जातो. त्याच्यानंतर मग आपल्याला लक्कडकोटचं जंगल मिळतं. पामाखेडी जे आहे ते पामाखेडीचं जयंती माता म्हणून एक आहे. जयंती मातेकडे सुद्धा तिथे सुद्धा कसं असतं की संपूर्ण जंगलामध्ये ते एक जयंती मातेचं मंदिर आहे. आणि आपली म्हणजे तिथले लोक म्हणा किंवा परिक्रमावासी म्हणा हे संपूर्ण केजमध्ये राहतात, पिंजऱ्यामध्ये राहतात. आणि कारण तिथे वाघ येतो अशी एक रात्री त्या देवीच्या दर्शनासाठी वाघ येतो असं म्हटलं जातं. त्यामुळे सगळेजण एक असतो, एक रात्र आपण मुक्कामात राहतो. केजमध्ये असतो. आपण काय पिंजऱ्यात राहतो. पण तशी मैया किनारी तशी काही भीती नाहीये. शेवटी वेळेची गोष्टी सांगता येत नाही. तिथून लक्कडकोट 21 किलोमीटरचं जंगल आहे. लक्कडकोट जंगल म्हणून ते मात्र एका टप्प्यात आपल्याला पूर्ण करावं लागतं. मध्ये काहीच नाही. आता काय झालं एक हनुमान मंदिर पूर्वी होतं तिथे थोडी आता कसं एक पाईपलाईन तिथून चालली आहे. पाणी उचलून नेत आहेत वरती इंदोरच्या तिकडे. त्यामुळे तिथे थोडी वस्ती झाली म्हणा किंवा लोक राहतात. पण तशी वस्ती नाही जसं आपल्याला तिथे राहण्याची सोय होईल असं. पण जागमाग असते. त्यामुळे आता तशीही लक्कडकोट जंगलाच्या याच्यामध्ये पण घाबरायची काही कारण नाही. 20-21 किलोमीटर आरामात चालून जातो आपण चालून जातो म्हणण्यापेक्षा मैया आपल्याला बरोबर चालवून नेते, व्यवस्थित नेते. काही हे नाही. या वर्षीत सुद्धा मी आणि माझा मित्र माझ्याबरोबर पुण्याचे एक वैद्य म्हणून होते. आम्ही दोघं आधी जयंती माताच्या पाठीमागे एक गाव आहे. त्या गावात तिथून 10 किलोमीटर पाठीमागे आम्ही राहिलो होतो. तिथून सकाळी आमची साधारणपणे दिवसाची सुरुवात 4:30-5 वाजता होते. कधी कधी 4 वाजता पण होते. 4 वाजता पण उठतो आम्ही, कधी कधी 4:30ला उठतो. आणि उजाडलं की आम्ही चालायला सुरुवात करतो. तर आम्ही चालायला सुरुवात केली. तिथून जयंती माताकडे आलो. 9 वाजता आम्ही जयंती माताला पोहोचलो होतो. जयंती माताला पोहोचल्यानंतर तिथे आम्हाला त्यांनी नाश्ता चहा पाणी दिला, पोहे चहा. आणि तिथून आम्ही पुढे निघालो. कारण 21 किलोमीटरचं अंतर आम्हाला पार करायचं होतं. त्यामुळे मी आणि माझे ते मित्र आणखी एक होते आमच्याबरोबर, पण ते मागे पुढे होते म्हणजे ह्याच्यात. आणि शक्यतो असं म्हणतात की लक्कडकोट जंगलमध्ये कोणी एकट्याने जाऊ नये. कोणीतरी ग्रुपने 2-3-4 जण जावं. आणि ते शक्यतो जाऊ देत नाहीत कोणाला एकटा दुकटाला जा. तर असला बरोबर होतं जातात. तर आम्ही 2 जण चाललो होतो. आमच्या म्हणजे गप्पा म्हणजे अशा व्यावहारिक गोष्टी नाही पण आमच्या अशा आध्यात्मिक इथे गेलो तिथे गेलो तसं केलं अशा गप्पा आमच्या चालल्या होत्या. आणि आमच्या पाठीमागे 4 लोकांचा एक ग्रुप येत होता. म्हणजे MP मधले लोक होते. आम्ही दोघे महाराष्ट्रीयन, ते पुण्याचे, मी बदलापूरचा. आणि 2 जण आम्ही चाललो होतो. आणि तिथे मग मोठं वारुळ आहे. म्हणजे ते कित्येक वर्ष ते वारुळ जितक्या 8-10 वर्षात 15 वर्षात ज्यांनी परिक्रमा केलेली आहे त्यांनी सगळ्यांनी त्या वारुळाचं दर्शन घेतलेलं आहे. ते कणकणाने वाढतंय. तिथे कोणाची तपश्चर्या चालली काय सांगता येत नाही. पण तपस्वी कोणीतरी आहे हे निश्चित आहे तिथे. तर ते वारुळ जे आहे त्या वारुळासमोरून जाताना आम्ही तिथून अशाच ह्या वारुळाचं कोण असेल काय असं गप्पा करत आम्ही चाललो होतो. तिथून आम्हाला मेन रस्ता जो आहे तो सोडून डाव्या हाताला वळून पायवाटेला जायचं होतं. आणि तिथे एक हँडपंप होता. त्या हँडपंपचं आम्हाला पाणी भरायचं होतं. म्हणून आम्ही ते, आणि दुपारची वेळ होते साधारणपणे 12:30-1 वाजला होता. थोडे उन्हाने पण आम्ही जरा कासावीस झालो होतो. बसायचं म्हणून बसलो आम्ही. आणि बसल्यानंतर आमच्या पाठीमागे जे 4-5 लोक, आम्हाला माहित नव्हतं कोण आहे पाठीमागे, म्हणजे आम्ही अगदी हे होतो, ब्लँक होतो. तर पाठीमागून जे लोक आले ते आम्हाला अगदी आमच्यावर ओरडतच आले. म्हणजे तुम्हाला आम्ही इतके हाका मारतो, तुमचं लक्ष नाही का, तुमचं हे काय नाही का. म्हटलं काय झालं. तर तुम्ही दोघं चालले असताना तुमच्या पाठीमागे 2 अस्वलं गेले म्हणाले.
म्हणजे आम्हाला याचं आम्ही दोघं जण चालत असताना म्हणजे आम्ही मयाच्याच गप्पा चालल्या होत्या, आमच्या कुठल्या व्यावहारिक गोष्टी नव्हत्या आमच्या झाल्या. पण ह्या ह्याच्यात आम्ही इतके रममाण होऊन गेलो होतो की आम्हाला कुठे काय कुठल्या कोणाची हालचाल काहीच समजली नाही. आम्ही सरळ चालत गेलो आणि हे जेव्हा आम्हाला येऊन भेटले त्या कॉर्नरला, त्यावेळी ते आमच्यावर जवळजवळ खेकसले म्हणून तुम्हाला किती रिस्क घेऊन तुम्ही चालले होते, हे केले ते केले म्हणून. मग आणि ह्याचे जवळजवळ नंतर 3-4 दिवस चर्चा चालू होते सगळ्या आश्रमातून पुढे. हे दोघं मैयाच्या जीवावर वाचले, हे चाले असं करून ते. आणि म्हणजे असे प्रसंग पण येतात की पण सगळ्यातून मैया तारून येत. कुठे आपण वाट चुकलो तर कुठे आपल्याला जास्त वेळ जास्त भरकटत जात नाही. पण कोणीतरी येतो, बाबा आप गलत रस्ते आए हो, आप पीछे मुड़ जाओ, आप इधर जाओ, आप उधर जाओ. कोणीतरी येऊन आपल्याला सांगतो की जिथे आपण चुकत नाहीये, जिथे आपला रस्ता व्यवस्थित आहे तिथे आपल्याला कोणी भेटत नाही. पण हे तितकंच जिथे तिराहा आहे, म्हणजे जिथे चौरा तिराहा जसं आहे, तर हटकून जिथे तुम्हाला यत्किंचितही हे नाही, शाश्वती नाही, इथे कोणतरी येईल, तिथे कोणतरी मोटरसायकलवाला, कोणतरी गोरोडहोरवाला, कोणीतरी आईस्फ्रूटवाला, कोणी ना कोणतरी येणार तुम्हाला सांगा बाबा इस रास्ते से चला जाओ. आपण त्याला विचारतच नाही, तोच आपल्याला सांगतो बाबा इस रास्ते से चला जाओ. अशी मैयाची जी किमया आहे ती मैयाची किमया फक्त इथेच मिळते. सगळेच लोक येतात, कसं जायचं काही विचारायची गरज नाही. सरळ रस्ते दिसलेले फुटलेले असतात, जर तुम्ही चुकला तर तुम्हाला रस्त्यावर आणून सोडतात. बरोबर, बाबा इस रास्ते से जाओ, मैया इस रास्ते से जाओ. ते तिथे लोकांचं आपण जरी चालत असलो लोकांचं आपल्यावर लक्ष असतो. ह्याच्यानंतर काशीला एक जे विश्वेश्वराचं दर्शन मंदिर आहे त्या काशी विश्वनाथ, त्याच्यानंतर एक भारतातलं काशी विश्वनाथाचं मंदिर हे मैया किनारी आहे, विश्वनाथ खेडा म्हणून म्हणतात. पूर्वीचं जुनं विश्वनाथ खेडा, त्या मंदिरात पहिल्याच परिक्रमा आम्ही चाललो होतो. आम्हाला सांगितलं होतं विश्वनाथ ब्राह्मणगाव आहे, ब्राह्मणगावातून 2 किलोमीटर फक्त अंतर आहे आणि तिथून तुम्ही जा. जरा फेरा पडल्यामुळे 3 किलोमीटर 4 किलोमीटर झालं असेल. तर आम्ही त्या मंदिरात, आम्हाला तर जायचं होतं, बघायचं होतं मंदिर काय आहे म्हणून. आम्ही दोघंच होतो, आम्ही चाललो होतो. पण चाललं असताना मध्ये एक चिखलाचा रस्ता होता आणि एकातरी नाला वगैरे होता, त्यामुळे आम्हाला समजत नव्हतं कुठून जायचं काय. मी उलटी सुलटी वाट चुकलो. तर आमच्यापासून हाक सुद्धा पोहोचला नाही इतक्या अंतरावर एक लोक होते, 1-1.5 किलोमीटर अंतरावर गुराखी होते. ते बाबा आम्हाला तिथून ओरडून बाबाजी इधर आओ असं आम्हाला सांग. फक्त त्यांचा हात आम्हाला दिसत होता किंवा काय ते ओरडतात एवढं समजत होतं. काय सांगतात, कारण एक तर त्यांची स्थानिक भाषा आहे ती सहजासहजी समजत नाही. आम्हाला आता समजते, म्हणजे आम्ही तिथेच राहतो त्यामुळे थोडीफार समजते, सगळे समजत नाही. पण सुरुवातीला आम्हाला काहीच समजत नव्हतं. ते काहीतरी सांगायचे, आम्ही काहीतरी वेगळं, ते वेगळंच काहीतरी असायचं. पण त्यांचे हातवरे जे आहेत त्याच्यातनं आम्ही बरोबर त्याने आम्हाला वाटेला आणून लावलं. लांबून जवळ पण आले नाही, ते गुराखी होते, बोकडं होती त्यांच्याकडे, गुरोढोर होती. तिथून त्याने आम्हाला पाहिलं, त्यानं आम्हाला बोलून घेतलं आणि त्याने आम्हाला विश्वनाथ खेड्याच्या मंदिरात पोहोचवलं. असे म्हणजे आपण जरी चालत असलो ना तरी आपल्याकडे बाकीच्या लोकांचं लक्ष असतं. दुसरी गोष्ट, आम्ही परिक्रमावासी आहोत हे त्यांना अंगवणी पडून गेलेलं आहे. हे परिक्रमावासी आहेत, बरोबर ओळखतात. ते आपण सांगायची गरज नाही मी परिक्रमा करतोय, ते बरोबर ओळखतात आणि ते त्याप्रमाणे आपल्याला मार्ग देतात. त्यामुळे मार्ग विचारायची गरज नाही किंवा मार्ग सांगायची गरज, कसं जायचं काय जायचं कशाचीही चिंता नाही. मैयाच्या किनारी जायचं कुठेही चुकत नाही. मैयाचा किनारा सोडला मात्र चुकू. किनारा जर सोडलात तर खूप चुकण्याची शक्यता आहे, पण किनारा जर तुम्ही धरून ठेवला तर कुठेही चुकणार नाही. सगळे लोक बरोबर सगळे व्यवस्था करतात, मदत करतात, मार्गाला लावतात. पहिल्या परिक्रमेत असंच एक उत्तर तटावरचं गाव आहे, गावात मला आठवत नाही. मला तिथून म्हणजे सुरुवातीला तर आम्ही विचारून जात होता, मग रस्ता आम्हाला सांगितला. तर एका बाबाने सांगितलं वो जो गाय जा रही है उसके पीछे जाओ. मग आम्ही गेलो त्याच्या पाठीमध्ये. काळी गाय होती, काळी गायच्या पाठीमध्ये आम्ही गेल्यानंतर एक मोठी पाणंद मिळाली. त्या पाणंदीत आम्ही सरळ चालत राहिलो पुढे. गाय त्या एका ठिकाणी उभी राहिली होती. आता एक गायच आहे, ती शेवटी काय तिला काय, आणि ती काय हाक म्हणते, मला काय अडवत नव्हती त्यामुळे मी काय हाकललं नाही तिला. मी सरळ पुढे गायीच्या पाठीमध्ये मी सरळ चालत गेलो पुढे चालत गेलो. तो एक डोंगरावर असा चढत होतो, समोरून एक मोटरसायकलवाला, बाबाजी आप किधर जा रहे हो, यहाँ सामने मैया है. म्हणजे माझा रस्ता चुकला होता. आप पीछे हट जाओ, पीछे से जाना है आपको, वहां पे पगडंडी आपको मिलेगी, वहां से जाओ. टिमरावन म्हणून गाव, टिमरावनला मला जायचं होतं. ते टिमरावनच्या आधी
मग ज्याने मला मार्ग सांगितला होता त्या गाव हिरापूर की काहीतरी गाव आहे, आठवत नाही मला आता, तर त्या गावातनं ती गायीचा मार्ग त्याने दाखवला. जिथे मला आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी वरून खाली आलो परत टेम सोडून, ही जरा मागे होती त्यामुळे हिला जास्त चालायला मागे यायला लागलं ना, मला जास्त मागे यायला लागलं. आणि आम्ही जिथे वळायचं अपेक्षित होतं तिथेच ती गाय बरोबर उभी होती तिथेच. आणि तिथूनच ती गाय, मग आम्ही जसं आलो आणि आम्ही मार्गाला आलो आमच्या पाठीमागून ते आले, तिथून मग आम्ही शेतातनं पाय वाटेने त्या टिमरामधला जाऊन पोहोचलो. असं कोणीच, म्हणजे ती गाय ही काय गाय नव्हती, ती कोणीतरी गायी स्वरूपात मैयाने आम्हाला केलेली मदत होती. मग ते आम्ही त्यावेळी कमी पडलो की मैया कोण आहे. आणि जे आपल्याला मदत करतात, जे आपल्याला मार्ग दाखवतात, जे आपल्याला खाऊ पिऊ घालतात, हे आमच्यासाठी मैयाच आहे. वेगळी मैया पांढऱ्या कपड्यातली दिसण्याची काय आवश्यकता नाही. जे रूप आहे ते रूप आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे, कोण कसं आहे. आणि जे परिक्रमेच्या मार्गामध्ये आम्ही त्या लोकांसाठी मैया असतो, ते लोक आमच्यासाठी मैया असतात. हे एक सूत्र छोटस आहे. हे छोटस सूत्र ठेवलं की कशाचीही तमा नाही आपल्याला. तिथून पुढे मग तिथून टिमरावनच्या पुढे आम्ही जबलपूरला गेलो. जबलपूरला भेडाघाट म्हणून आहे. भेडाघाटावर काही आम्ही फक्त ग्वारीघाट आणि जलेरी घाट इथपर्यंत जातो. भेडाघाटला गेलात तर मैयाचं क्रॉस होण्याची शक्यता असते, बराच जात नाही. काही लोक जातात याच्यामध्ये. भेडाघाट म्हणजे सौंदर्य पण बघायचं असतं, पण लांबून आपण बघू शकतो. फक्त तो जो प्रपात आहे तो प्रपात आपण पाहू शकत, जलधारा जी आहे ते आपण पाहू शकत नाही, पाहू नये. मग इतर वेळी कधी जावं ना, मुद्दाम जर प्रपात पाहायचा असेल तर इतर वेळी जावं. आणि तिथून मग जबलपूर आणि मैयाच्या किनारी अशी काही ठिकाणं आहेत जिथे कडाक्याची थंडी असते, कडाक्याचा उन्हाळा असतो. जबलपूरला कडाक्याची थंडी, कडाक्याचा उन्हाळा. बंडलेश्वर असेल, महेश्वर असेल, गुजरात मधली काही गाव असेल, कडाक्याची थंडी, कडाक्याचा उन्हाळा. म्हणजे अशी एक्स्ट्रीम वातावरणाची हे आहे तिथे. तर जबलपूरला एक थंडी भयंकर असते. आम्ही ज्यावेळी पोहोचतो तिथे थंडीचा बऱ्यापैकी अमरकंटक पर्यंत थोडीफार थंडी लागते, थंडीचा प्रकार असतो. अमरकंटक एकदा ओलांडलं की मग थोडा थंडीचा प्रवाह कमी होतो. तिथून मग हळूहळू अमरकंटकला पोहोचायचं. अमरकंटकला मैया की बग्यामध्ये, तिथून मैया की बग्यामधून फेरा घालून कुठे मैया क्रॉस होणार नाही याची, कारण त्याच्यानंतर अमरकंटकला जाण्यापूर्वी एक काय त्या आश्रमाचं हे आहे, त्या आश्रमात आपण गेलो तर एकदम म्हणजे मैया हा जो आपण खाली जो पाठ बघतो, आम्ही मोठं पात्र बघतो मैयाचं, ते तिथे पात्र एकदम छोटं असतं. त्यामुळे एकदम छोट्या पात्रात केव्हाही आपला पाय पडेल, काय होईल, शक्यतो पडत नाही. पण त्या जंगलातनं जाताना मैया मध्ये अर्थात काही ठिकाणी मार्गदर्शक झेंडे लावलेले आहेत. इथून पुढे मैया आहे, इथून पुढे जाऊ नका, इथून पुढे आप मत जाईये, म्हणजे सगळं हिंदीतलं आहे, मराठीत पुढे काही नाही. सांगताना मी मराठीत सांगतोय, परंतु असे जे मार्ग दाखवण्याचे झेंडे वगैरे आहेत किंवा बाण काढलेले आहेत किंवा बोर्ड लिहिले आहेत कायमस्वरूपी, हे सगळे तिथे तुम्हाला मार्गदर्शक पथ जे आहेत ते तुम्हाला तिथे आहेत. त्यामुळे त्याची काळजी नाही, पण आपण जागरूक राहणं आवश्यक आहे जाताना. तिथून मग ओंकार अमरकंटकला गेलं की अमरकंटकला पण राहण्याची व्यवस्था छान आहे. उत्तर तटाला पण आहे, दक्षिण तटाला पण आहे. मग तिथे तुम्ही एक रात्र राहू शकता. तिथून ज्वालेश्वर म्हणून आहे, ज्वालेश्वरला तिथं दर्शन करा, परत या, 8 किलोमीटर जा, 8 किलोमीटर परत या, आणि तिथून परत तुम्ही अमरकंटकची मैया का बेग्या करून मैयाला वळसा घालून परत तुम्ही दक्षिण तटावर या. म्हणजे तट परिवर्तन जो आहे तो तट परिवर्तन करताना पण पूजापाठ करणं आणि तट परिवर्तनाची पूजापाठ करणं, हे कारण एकदा ह्या तटावर आलो की आपण मागे एक पाऊल मागे जाऊ शकत नाही, म्हणजे भंग होते परिक्रमा. त्यामुळे सगळं व्यवस्थित आपण करावं लागतं. कबीर चबुतराला व्यवस्था काही नाही. कबीर चबुतराला जे आहे, कबीर चबुतराच्या पाठीमागे एक कुंड आहे, त्या कुंडाला वळसा घालू नये असं, कारण कुंडात नर्मदा मैया प्रकट झाली असं म्हणतात. कबीर चबुतरा जो आहे त्या कबीर चबुतराच्या पाठीमागे एक कुंड आहे जिथे धार लागलेली आहे, जी धार मैयाची धार असं म्हणतात. तिथे ओलांडू नये किंवा वळसा घालू नये. मग तिथे कबीर चबुतरा झाल्यानंतर मग छोटी छोटी गावं, मग तुम्हाला
काय गावाचं नाव आहे, ते जोगी टिकिया जोगी टिकऱ्यात उत्तर तटाला येतं पतोड, अमरकंटकच्या अगोदर येतं. हो. जोगी टिकऱ्याला पण तेच तो छोटा प्रवाह म्हटलं. नाही, त्याच्याही पुढे छोटा प्रवाह आहे. एकदम एकदम छोटा, म्हणजे आपला ह्याचा शेतातला पाट जसा असतो एकदम छोटा प्रवाह आहे तो. मग जोगी टिकियाच्या ऑपोजिट कुठं? जोगी टिकऱ्याच्या एकदम समोर आपण म्हणजे तिथून आपण येत नाही, कारण तो मार्ग जरा फेरीचा आहे असा ह्याचा, तो रस्त्याचा मार्ग आहे तो. कारण तिथून जर तुम्ही आला तर एक तर कसं आहे, घनदाट जंगल आहे. तिथून आता रस्ते बऱ्यापैकी बंदच झाल्यात, कारण तिथं परिक्रमावासी खूप कमी जातात. आणि श्वापद आहेत, अस्वल आहे, वाघ आहे. म्हणजे हेवीत असतात असं नाही, पण भीती आहे म्हणजे. पण एक लक्षात घ्या, मैया किनार तशी भीती बाळगण्याचं काय कारण नाही, पण रस्ताच नसेल तर आपण कुठेतरी अडकू, कुठेतरी मैया क्रॉस होईल, ही भीती असते. बाकी श्वापदाची वगैरे भीती काय, श्वापद आपल्याला काही करत नाही, शक्यतो काही करत नाही ती मैया किनारी. पण साप येतात रस्त्यात, मैयाचं वाहन आपल्याला दिसतं, पण तसं त्याची भीती बाळगण्याची काय कारण नाही, काय मैया आपल्याला सगळ्या गोष्टीतून तारून येते, काय त्या ह्याला चिंता करण्याचे कारण नाही. दिंडोरी येतं ह्याच्यानंतर. दिंडोरीला एकदम म्हणजे तिथे एकदम तळ जो आहे मैयाचा, म्हणजे पाऊलभरच पाणी असतं तिथे, एकदम खडकाळ पृष्ठभाग आहे तिथे मैयाचा तळ जो आहे तो. आणि एक खूप कमी पाणी आहे, गुडघाभर, म्हणजे खूप आताच्या दिवसात गुडघावर पाणी असेल. तर इथून ह्या तटावरून त्या तटावरून लोक असे प्रवाहातून जातात जाणाऱ्या. पण अगदी आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी पाऊलभर पाणी असतं. त्या पाऊलभर पाण्यामध्ये स्थान, तिथे गुजराती बाबांचा एक आश्रम आहे, गुजराती आश्रमच आहे तो. तिथे व्यवस्था आहे लोकांची, राहू शकतात लोक. दिंडोरीत मग हळूहळू खाली येतो आपण. परत नेमावरच्या समोर हंडिया म्हणून गाव आहे, हंडियाच्या तिथे येतो. आणि हंडिया झाला की मग परत ओंकारेश्वरकडे एक 6-7 दिवसात आपण ओंकारेश्वरला पोहोचतो तिथून. पण तिथून हंडियाच्या नंतर आपलं जे पुरासा बांध झालेला आहे, त्यामुळे मैयाचा प्रभाव पूर्णपणे, म्हणजे तिथला जो किनाऱ्याचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. पूर्ण आपण रस्त्यातून असून असे छोट्या छोट्या गावातून बाहेर येतो. आणखीन तुम्हाला काय दैविक असे अनुभव आले? दैविक म्हणजे कशा स्वरूपातले? म्हणजे अशा हृदयस्पर्श होतील असे? हे सांगितलं की आम्ही प्रत्येक ठिकाणी जे आपण एक दोन गोष्टी, ह्यावेळीची मी 4थी परिक्रमा केली, ही 112 दिवसामध्ये परिक्रमा पूर्ण. आजही मला समजत नाही मी कधी परिक्रमा केली आणि कधी पूर्ण झाली माझी. म्हणजे ज्यावेळी परिक्रमा पूर्ण होत आली त्यावेळी वाटत होतं की 2-3 दिवसापूर्वी परिक्रमा सुरू केली आहे. म्हणजे हा जो हे जे काय आहे हे सगळं मैयाचीच किमया आहे. आपण आणि 112 दिवस म्हणजे कमी काळ नाही, 4 महिने सरसकटपणे होत आले. 120 दिवसात 4 महिने होतात. मग 112 दिवसातला सुद्धा अनुभव जो आहे तो अनुभव म्हणजे आमचा, म्हणजे काल परवाच मी परिक्रमा बाहेर पडलो की काय, कधी आपण बाहेर पडलो आणि कधी आपली परिक्रमा पूर्ण झाली हे न समजणं, हे म्हणजे मैयाचीच हे आहे. पहिल्यांदा वाटलं होतं कधी पूर्ण होईल, एक बऱ्याचदा असं होतं की आपला एक प्रवास कधी पूर्ण होणार, कधी. पण मैया किनारी जो आनंद आहे ना, तो आनंद म्हणजे कसं, बऱ्याच ठिकाणी मैयाचं पात्र बघून आपण तिथून हलावंसं वाटत नाही, तिथेच थांबावंसं वाटतं. काही वाटा अशा इतक्या आल्हाददायक असतात की शेतातनं जातो आपण, सकाळी जेव्हा आपण जातो तेव्हा गुडघ्या कबरेपर्यंत पिकं असतात, त्यात संपूर्ण भिजून जातो. पण त्या भिजण्याचा आनंद एक वेगळाच असतो. दवाच्या पाण्याने ते मध्ये शेताला लावलं पाणी असतं, त्याच्यात निसरडी वाढ झालेली असते, पडतो उठतो, त्याच्यात मजा करतो. ह्या सगळ्या ज्या हे आहेत ना, त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला क्षीण येणं, त्रास वाटणं असं कधी होत नाही. सगळे म्हणजे आनंद जो आहे तो आनंद उपभोगत आपण जातो. कशाची चिंता नसते आपल्याला. आपण कुठे सोय होईल, आपण इथे थांबलो तर काय होईल, इथे नाही थांबलो तर काय होईल, हा तर कुठेही आपल्याला कुठेही हे नाही वाटत. जिथे राहू तिथे आपलं तीर्थक्षेत्र, जिथे राहू आपलं तिथे आश्रम. वडाच्या झाडाखाली असेल, पिंपळाच्या झाडाखाली असेल, किंवा एखाद्या आश्रमात असेल, किंवा कुठल्या एका उघड्या जागेवर असेल, काही चिंता नसते, काही चिंता करायची गरज नाही. सगळीकडे आपल्याला मैयाच मैया असते.